देशातील पहिल्याच ईव्हीएमच्या तपासणीला अखेर सुरुवात झाली आहे। 2024 मध्ये चांदिवली विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी निकालाला आव्हान देत निवडणूक आयोगात निवडणूक याचिका दाखल केली होती। सुनावणी दरम्यान या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या 5% ईव्हीएमचं डायग्नोस्टिक करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार नसीम खान तसंच विजयी उमेदवार शिवसेनेचे दिलीप लांडे, निवडणूक अधिकारी तसंच भारत इलेक्ट्रॉनिक्स अधिकाऱ्यांच्या समक्ष पडताळणीला सुरुवात झाली आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या देशातील पहिल्याच तपासणी आणि पडताळणीला आता सुरुवात झालेली आहे। आपण सध्या बोरिवलीतील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये आहे, जिथे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष ही सगळी तपासणी ही सुरू आहे। चांदिवलीचे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी त्यांचा पराभव हा दिलीप मामा लांडे यांनी केलेला होता। शिंदे गटाच्या अतिशय अटीतडीच्या लढतीत त्यांचा पराभव झालेला होता आणि त्या विरोधात त्या निकालाविरोधात नसीम खान यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केलेली होती। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान जी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या संपूर्ण निवडणुकीत वापरण्यात आली, त्यांच्या डायग्नोस्टिक चेकचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्यानुसारच आजची ही तपासणी सध्या सुरू आहे। ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला मत पडतंय ते त्याला जातंय की नाही, त्याचीच नोंद ही व्हीव्हीपॅटमध्ये दिसते की नाही, या सगळ्याची तपासणी डायग्नोस्टिक चेक जिला म्हटलं जातं ती आज पुढील 2 दिवस इथे पार पडणार आहे। सातत्याने विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहेत आणि आजच्या प्रकारची ही पहिलीच अशा प्रकारची तपासणी असून यामुळे संपूर्ण निवडणूकची प्रक्रिया आहे त्यावरती अनेक जे प्रश्नचिन्ह आजपर्यंत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेली आहे त्याची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई।